Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. विजन असतं म्हणून तर मी सरपंच ते आमदार आता खासदार होतोय ना. यांच्यासारखं वारसा थोडं आहे. माझ्या काय बापदादे आमदार खासदार थोडे होते. माझं घर बघा, मी लहान असताना जे घर होतं तेच घर माझं आज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? पहिल्यांदा आज तुम्ही मतदान केलं. आज मी अनेक वेळा मतदान केलं, अनेक वेळा निवडणुका लढवल्या, अनेक काही निवडणुकांनी नेतृत्व पण केलं. आणि आजची ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान करीत असताना आणि मी उमेदवार म्हणून जनतेसमोर गेलो ना, हा आनंद माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. कारण की ज्या गावामध्ये मी मतदान नोंदवलं त्या गावातला मी सरपंच म्हणून काम केलं. त्याच गावाच्या आशीर्वादाने मी अनेक वेगवेगळ्या पदावर काम केलं. पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, आणि आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. मागच्या निवडणुकीत जसा फॅक्टर पाहायला मिळाला होता पारनेरच्या, की आमदार फिरत नव्हते, लोकांना वेळ देत नव्हते, तसाच फॅक्टर जो आहे तर तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण पाहायला मिळाला. तर काय, किती विश्वास आहे, कसा लोकांचा मला विधानसभेच्या निवडणुकीचा आणि लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी साम्य मला पाहायला मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीला मी ज्यावेळेस सामोरं गेलो तेव्हा समोरच्या उमेदवाराच्या बद्दलची निगेटिव्हिटी ती तीच निगेटिव्हिटी मला लोकसभेच्या माध्यमातून समोरच्या उमेदवाराच्या बाबतीत पाहायला मिळाली. आणि याचा इफेक्ट असा झाला की ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली. एकंदर जर पाहिलं तर प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे कमी, मात्र वैयक्तिक टीका आणि निगेटिव्ह जे हे उमेदवारांबद्दल बोललं गेलं, त्याबद्दल काय नेमकं मला एक सांगू का? ज्याला पराभव दिसतो तो माणूस व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यात तो त्याचा वेळ खर्च करतो. शेवट मला हे अपेक्षित होतं का ज्या उमेदवाराने 5 वर्षे काम पाहिलं लोकसभेत, त्यांच्या कुटुंबाचा वारसा सांगितला जातो, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं. पण कुठला विकासाचा मुद्दा सामोरं जात असताना विकासाचा मुद्दाच नाही. मग काय करायचं? तर मग व्यक्तिगत टीका टिप्पणी करायचं. पण जनते एवढी दूधखोळी नाही, जनतेला सगळं दिसतं ना. एकंदर तुम्ही पूर्ण जिल्हा फिरला, आधी संवाद यात्रा काढली, त्यानंतर आता प्रचारात देखील तुम्ही रात्रंदिवस फिरत होता. एकंदर लोकांचा प्रतिसाद कसा होता? मी अनेक निवडणुका लढवल्या, अनेक निवडणुकांचं नेतृत्व पण केलं. पण ह्या निवडणुकीचा अनुभवच वेगळा होता. तो अनुभव असा होता, मी एखाद्या गावात जर वेळ दिला तर वेळ दिल्यानंतर मी 5-5, 6-6, 7-7 घंटे लेट गेलो तरी लोकांनी त्या ठिकाणी माझं जोरदार स्वागत केलं. काही गोरगरीब लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी त्या निवडणुकीला मदतसुद्धा केली. याचा अर्थ ही निवडणूक जनशक्ती, जनभावना जनतेने हातात घेतली. आणि तुम्ही पहा, आपला इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. एक काळ इंग्रजांचं राज्य असताना घराघरात क्रांतिकारक तयार झाला आणि इंग्रजांना चले जाऊच्या घोषणा दिल्या आणि इंग्रजांना ह्या भारतातून काढून दिलं. तशी परिस्थिती आज प्रत्येक घराघरातला कार्यकर्ता तयार झाला आणि त्याची भावना झाली, नाही आता आपल्याला ह्या निवडणुकीत निलेश लंके आपल्या कुटुंबातला माणूस आहे, आपल्या जीवाभावाचा सहकारी त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ही भावना प्रत्येकात मला पाहायला मिळाली. एकंदर तुम्ही लोकसभेच्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरला, काय काय प्रश्न जाणवले प्रकर्षात? या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आहे. त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक भागातले वेगवेगळे प्रश्न आहे. पण हे जनरली सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शाश्वत पाणी बऱ्याच ठिकाणी अपेक्षित आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि नगर शहरामध्ये ते वेगळेच प्रश्न आहे, भयमुक्त परिस्थिती आहे नगर शहरामध्ये. पण हे सगळे प्रश्नांची या ठिकाणी आज आपण ही संग्रहित केलेली आहे आणि ते प्रश्न निश्चित आपण पुढल्या कालखंडामध्ये सोडवणार आहे. एकूण प्रचारात जर पाहिलं तर आधी वैयक्तिक टीका टिप्पणी झाली, त्यानंतर सर्व मुद्दा जो आला तर तो पाण्याच्या प्रश्नावर आला. नेमकं तुमचं विजन काय असणार आहे पाण्याचा प्रश्न? विजन, मी कामाचा माणूस आहे, माझ्याकडे एक विकासाचं विजन असतं म्हणून तर मी सरपंच ते आमदार आता खासदार होतोय ना. यांच्यासारखं वारसा थोडं आहे. माझ्या काय बापदादे आमदार खासदार थोडे होते.
माझं घर बघा, मी लहान असताना जे घर होतं तेच घर माझं आज आहे. नाही, पण ठोस अशी काय नेमकी भूमिका असणार आहे की पाणी पाणी कशा कोणत्या योजना या मतदारसंघात मोठ्या योजना आहेत ना साहेब. प्रत्येक आता आपल्या राहुरीत गेलं तर निळवंडेचं बऱ्याच दिवसाचं प्रश्न प्रलंबित आहे. शेवगावला गेलं तर ताजनापूरचा असो, बोदेगावचा एक प्रश्न वेगळाच पाण्याचा आहे. राहुरीत गेलो तर आमच्या ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न आहे. तिकडं पलीकडं जामखेड कर्जतला वेगळेच प्रश्न आहे. श्रीगोंद्यात प्रश्न आहे. पारनेरमध्ये वेगळे प्रश्न आहे. आणि नगर शहरात तर अतिशय वेगळे प्रश्न आहे. नगर शहरात तर ज्यावेळेस मी फिरलो त्यावेळेस लोकांनी मला अपेक्षित होतं की लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर माझ्या बरोबर बोलणं अपेक्षित होतं. पण विकासाच्या मुद्द्यावर कमी लोक बोलले, पण तिथं लोक याबरोबर बोलले आम्हाला संरक्षण पाहिजे, आम्हाला सिक्युरिटी पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आता आपण संग्रहित केलेल्या आहेत. एकंदर जर पाहिलं तर पुन्हा म्हणजे पारनेरची ज्यावेळेस विधानसभेची तुम्ही निवडणूक लढवली होती तर मोठ्या प्रमाणात लीड मिळाला होता. लोकसभेच्या निवडणुकीत किती लीड मिळेल? कमीत कमी 2 लाख मतांनी. पारनेर फॅक्टर पुन्हा नगर दक्षिणच्या ओके इतिहास बदलने वाले हम. निलेश लंके, रोहित वाळके, मुंबई तक.